Question 12. If matrix A contains elements 1, 2, 2, 2, 1, 2, 2, 2, 1, then show that A square minus 4A is a scalar matrix. इथे आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. A square minus 4A equal to स्केलर मॅट्रिक्स. तर कोणत्या मॅट्रिक्सला स्केलर मॅट्रिक्स म्हणतात? जेव्हा ज्या मॅट्रिक्समध्ये त्याच्या डायगोनल एलिमेंट्स हा सेम असतो तेव्हा त्याला आपण स्केलर मॅट्रिक्स असं म्हणतो. तर इथे आपण आधी A स्क्वेअर मग 4A काढून घेऊ आणि नंतर त्यांच्यामध्ये वजाबाकी करू. Therefore A square means A into A. 1 2 2 2 1 2 2 2 1 1 2 2 2 1 2 2 2 1. हे दोन्ही A आणि A मॅट्रिक्स हे दोन्हींचे ऑर्डर सेम आहे. नंबर ऑफ कॉलम्स इन A इक्वल टू नंबर ऑफ रोज इन A. therefore मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? फर्स्ट रोनी ह्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे आणि फर्स्ट एलिमेंट काढायचं आहे. मग नंतर ह्या रोनी सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे, सेकंड एलिमेंट निघणार आहे आणि ह्या रोनी थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करून थर्ड एलिमेंट निघाला. आता 1 into 1 1 into 1 1 2 into 2 2 into 2 4 and 2 into 2 4. ह्या रोनी ह्या कॉलमला 1 into 2 2 2 into 1 2 and 2 into 2 4 1 into 2 2 2 into 1 2 and 2 into 2 4. The third element काढू. 1 into 2 1 into 2 2 plus 2 into 2 4 and 2 into 1 2. आता सेकंड रो घ्यायचा आणि सेकंड रोनी फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचं. 1 into 1 1 प्लस सेकंड रो घ्यायचा आपल्याला 2 into 1 2 1 into 2 2 and 2 into 2 4 2 into 2 4 1 into 1 1 and 2 into 2 4. The second रोनी थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करायचं. 2 into 2 4 प्लस 1 into 2 2 and 2 into 1 2. आता थर्ड रो घ्यायचा. थर्ड रोनी फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचं. 2 into 1 2 प्लस 2 into 2 4 and 1 into 2 1 into 2 2. सेकंड थर्ड रोनी सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करायचं. 2 into 2 4 प्लस 2 into 1 2 प्लस 1 into 2 2. थर्ड रोनी थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करायचं. 2 into 2 4 प्लस 2 into 2 4 and 1 into 1 1. इथे सॉल्व करू आपण. 4 plus 4 8 8 plus 1 9 2 plus 2 4 4 plus 4 8 2 plus 4 6 6 plus 2 8 2 and 2 4 4 and 4 8 4 and 5 5 and 4 9 4 and 2 6 6 and 2 8 2 and 4 6 and 2 8 4 and 2 2 8 4 and 4 8 8 and 1 8 and 1 9. तर हा आपला A स्क्वेअर निघाला आहे. आता आपल्याला 4A काढायचा आहे. 4A therefore now 4A इक्वल टू म्हणजे 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे A मॅट्रिक्सला. A मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटला 4 ने मल्टिप्लाय करायचं. 4 into 1 4 4 into 2 8 4 into 2 8 4 into 2 8 4 into 1 4 4 into 2 8 8 8 4. हेलो इक्वेशन सेकंड म्हणू. हे इक्वेशन फर्स्ट. आता आपल्याला काय करायचं आहे? A स्क्वेअर मायनस 4A therefore A स्क्वेअर मायनस 4A करायचं आहे. म्हणजे फर्स्ट इक्वेशन फर्स्ट मायनस इक्वेशन सेकंड. इथे लिहून घेऊ आपण. 9 8 8 8 9 8 8 8 9 A स्क्वेअर ह्या आणि मायनस त्याच्यातून 4A करायचं आपल्याला. 4 8 8 8 4 8 8 8 4. आता इथे ह्या दोन्ही मॅट्रिक्सचे ऑर्डर सेम आहे. 3/3 3/3. त्याच्यामुळे इथे सबट्रॅक्शन होऊ शकतं, वजाबाकी होणार आहे. मग करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपल्याला वजा करायचे. 9 minus 4 9 minus 4 5 8 minus 8 0 8 minus 8 0 8 minus 8 0 9 minus 4 5 8 minus 8 0 8 minus 8 8 minus 8 0 0 and 9 minus 4 5.
आता इथे डायगोनल एलिमेंट बघा 5 5 5. याचा अर्थ हा मॅट्रिक्स कसा आहे, नॉन डायगोनल एलिमेंट सगळे कसे आहेत, 0 आहे आणि फक्त डायगोनलवर एलिमेंट आहेत आणि ते सुद्धा सेम आहे. इथे 5 आहे, इथे पण 5 आहे, इथे पण 5 आहे. 5 5 5 सेम नंबर आहे, त्यामुळे हा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, स्केलर मॅट्रिक्स. a² - 4a = scalar matrix is a scalar matrix. Scalar matrix is a square matrix and all element on diagonal are same and non-diagonal element are 0.